माझ्याकडे तुझ्याकडे आहे का? दादी आहे. थँक्यू ना. आज छावणी या परिसरात रामाचा हनुमानजीच्या 4-5 मंदिरं एका ठिकाणी आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा छावणीच्या सर्व नागरिकांच्या वतीने पप्पू वर्मा त्यांचे सर्व सहकारी इकडे उपस्थित असलेले आमचे गव्हर्नमेंटचे माजी उपाध्यक्ष गारोड राहुल गांधी, आमचे छावणीचे उपाध्यक्ष प्रशांत तारगे, कुमार गांधीले, पप्पू वर्मा व इतर सर्व मंडळी या कार्यक्रमासाठी रात्रंदिवस झटतात आणि दरवर्षी हे कार्यक्रम करून घेतात. आज आपण बघितलं आहे की पूर्ण हजारो भक्त इकडे येऊन प्रसादाचा लाभ घेतात. सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा देतो. सिटी न्यूजचे धन्यवाद, त्यांनी आम्हाला सगळ्यांपर्यंत पोहोचण्याची संधी दिली. धन्यवाद. अण्णा, किती क्विंटलचं आहे असं आणि किती वर्षापासून सुरू आहे? आता 22 वर्षापासून सुरू आहे. कमीत कमी 5 क्विंटल एक हे आहे. सकाळपासून काय काय कार्यक्रम झाले? आरती झाल्यानंतर सकाळपासून 2-3 कार्यक्रम होते आपल्याकडं. पंचोत्तराने रामाचे 11 वाजेपासून पूजा चालू होती. 12 वाजता सर्वांनी मिळून आरती केली. आरती केल्यानंतर एकदम सगळे आमचे मित्रमंडळी या शहराचे प्रत्येक नागरिक महापौर आमचे छावणीचे PI सगळे जे ते सगळे येऊन भेट देऊन गेले. प्रसाद याचा आनंद. काय अपील करणार, काय आवाहन करणार तुम्ही? आव्हान हेच करणार की बाई जे वाईट गोष्टी आहे ते सोडून आपण असेच कार्यक्रम घ्यावा. भंडारे जास्तीत जास्त भंडारे करावे. त्यासाठी एका जागी सर्व लोक येऊन जेवणाचा आनंद घेतात, नाही की दुसरे पार्ट्या करून हे करून काही लोकांपर्यंत आपण काही पोहोचू
पोचू शकत नाही. हाच एक माध्यम चांगलं आहे. सगळ्यांना जेव घालायचं, सगळ्यांना प्रसाद वाटप करायचं, सगळ्यांना देवाचे स्मरण करायचं नाव. त्यामुळे आपल्या सगळ्यांनी जे आमचे मन शांत राहते, सगळं एका ठिकाणी येतात, सगळे भेटतात. असे या पाठीमागचा हाच उद्देश आहे की सगळ्यांनी मिळून. आणि इकडे असं आहे की फक्त हिंदू म्हणूनच नाही, इकडे आमच्याकडे खास सगळे हिंदू मुस्लिम सगळ्या जाती धर्माचे लोक येतात आणि प्रसादाच्या आनंद घेतात. धन्यवाद. नवमीच्या सगळ्यांना पहिले खूप शुभेच्छा माझ्यातर्फे पूर्ण निवासी माझ्या परिवारातर्फे. आणि आज पूर्ण वर्ष झाले हा भंडाऱ्याचं आयोजन करतो आणि सगळ्या निवासी याचा आनंद घेतात आणि सगळी एक जागी येतात. रामनवमी आणि सगळ्यांचं आज किती क्विंटलचं महाप्रसादाचं वाटप आणि किती वेळ चालणार आहे? जशी रामभगवानची आरती होते त्याच्यानंतर हे 12 वाजता भंडारा प्रारंभ होतो आणि 5-6 वाजेपर्यंत चालतो. किती लोकांनी याचा लाभ घेतला आतापर्यंत? आम्ही कमीत कमी 3-3.5 हजार लोकांचं सेटअप बनवतो. बरं, ही जी संकल्पना तुम्हाला कशी सुचली का महाप्रसाद वाटप करावं म्हणून? याच्या पाठीमागचं काय? आज 22 वर्ष पहिले आम्ही आमचे मित्र परिवार जेवढे उदया वर्मा, महेंद्र वर्की, जोगेट प्रिया राठोड, सर्व मित्र परिवार एकत्र येऊन आम्ही अशी संकल्पना केली की हा भंडारा आपण आयोजित करायचा आणि जोपर्यंत चालेल तोपर्यंत चालेल. भक्तांना काय आव्हान करणार? त्यांना हेच की रामनवमी निमित्त सगळ्यांनी जे भंडाऱ्याचं स्वाद घ्यायचं, चांगल्या सवयी करावं, चांगल्या लोकांना चांगलं मार्ग दाखवून रामनवमीचा सण साजरा. रामनवमीनिमित्त आज भक्तांना प्रसाद वाटप सुरू केलेलं आहे आणि काय सांगाल त्याबद्दल? गेल्या अनेक वर्षापासून हा कार्यक्रम अविरतपणे चालू आहे. ॲडव्होकेट पप्पू वर्मा यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षापासून या कार्यक्रमाला येत असतो व छावणी परिसरातील सगळ्या म्हणजे चप्पा सगळ्या गल्ल्याकडून लोक या कार्यक्रमाला या प्रसादाचा लाभ घेण्यासाठी येत असतात. आणि त्या आलेल्या सर्व भाविकांना रामनवमीच्या माझ्या मित्रपरिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा.